नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण सर्वजण रात्रंदिवस एक करून एमपीएससीचा अभ्यास करत असतो। एक मार्क मिळवण्यासाठी आपली धडपड जी असते ती सुरू असते। पण जेव्हा आयोगाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे आपल्या हक्काची जागा हुकते तेव्हा विद्यार्थ्याला किती मानसिक त्रास होतो हे मी समजू शकतो। आजचा व्हिडिओ अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर आहे। नुकताच जो एमपीएससीचा निकाल लागलेला आहे त्यामध्ये आयोगाच्या एका निर्णयाचा फटका विद्यार्थ्यांना कसा बसलाय आणि तब्बल 76 म्हणजे 76 हक्काच्या जागा कशा वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे हे आपण सविस्तर समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। ऑफिशियल आर्टिकल रीड करायचे असेल तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकला यूज करा आणि व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉइन करा। लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ज्यामध्ये तुम्हाला डेली अपडेट्स तसेच पीडीएफ डॉक्युमेंट्स किंवा सर्क्युलर्स मिळत राहतील। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर आजची बातमी पाहू शकता। एमपीएससीच्या निर्णयाचा फटका, 76 उमेदवारांची 2 जागांवर निवड, पदे रिक्त राहण्याची शक्यता। आता हे नेमकं प्रकरण काय आहे हे आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया। सर्वप्रथम आहे ऑप्टिंग आउट आणि प्रतीक्षा यादी रद्द करण्याचा निर्णय। मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल 2022-23च्या सुमारास आयोगाने ऑप्टिंग आउट म्हणजेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय सुरू केला होता। पण 13 मे रोजी आयोगाने एक परिपत्रक काढलं आणि हा ऑप्टिंग आउटचा पर्याय आणि बहुसंवर्गीय पदासाठीची जी प्रतीक्षा यादीची आहे म्हणजे वेटिंग लिस्ट आहे अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला। या निर्णयाचा पहिला मोठा फटका आता महाराष्ट्र गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025च्या निकालात आपल्याला पाहायला मिळत आहे। 76 विद्यार्थ्यांचा पेच आणि रिक्त जागा याच्यामध्ये खूप मोठा एक अडथळा आहे तो निर्माण झालेला आहे। नुकताच 14 ऑगस्टला गट ब चा निकाल लागला। या भरतीमध्ये एकूण 758 पदे आहेत, ज्यांमध्ये उपनिबंधक 84, राज्यकर निरीक्षक म्हणजेच एसटीआयचे 279, एएसओची 3 आणि पीएसआयची 392 पदे आहेत। पण या निकालात एक मोठी गेम आहे। अंतिम निकालानुसार तब्बल 76 उमेदवारांनी निवड, उपनिबंधक आणि राज्यकर निरीक्षक या दोन्ही पदांवर जी आहे ती निवड झालेली आहे। आता तुम्हीच विचार करा आणि मला सांगा, एक उमेदवार एकाच वेळी 2 पदावर काम करू शकतो का? अजिबात नाही। तो कोणत्याही एकाच पदावर रुजू होईल। मग त्या उरलेल्या 76 जागांचं काय? तर त्या जागा रिक्तच राहणार, कारण प्रतीक्षा यादी तर आयोगाने आधीच रद्द केली आहे। याचा सरळ अर्थ असा होतो मित्रांनो की जे विद्यार्थी अगदी 1 किंवा 2 मार्कांनी कट ऑफच्या खाली राहिलेत त्यांच्या हक्काच्या या 76 जागा पूर्णपणे वाया जाणार आहेत। हा गोंधळ फक्त इथेच थांबत नाहीये। ज्या विद्यार्थ्यांनी एसटीआय आणि उपनिबंधक पदी दुहेरी निवड झालेली आहे तेच विद्यार्थी आता पीएसआयच्या शारीरिक चाचणीलाही जाणार आहेत। तिथेही ते गुणवत्ता यादीत येण्याची शक्यता आहे। त्यामुळे पीएसआयसाठी जे खरोखर पात्र आणि गरजू उमेदवार आहेत त्यांच्या संधीवरही गदा येऊ शकते अशी भीती जी आहे ती व्यक्त केली जात आहे आणि दिसतही आहे। यामध्ये आणखीन एक मुद्दा असा आहे की अनेक उमेदवार जे आधीच एएसओ, एसटीआय किंवा पीएसआय म्हणून नोकरी करत आहेत त्यांनी उपनिबंधक पदासाठी जी आहे ती परीक्षा दिली आणि त्यांची निवडही झाली आहे। समजा आता काही कारणास्तव त्यांना हे पद नको असेल तर त्यांना प्रक्रियेतून बाहेर पडता येणार नाहीये, कारण ऑप्टिंग आउटचा पर्याय नाहीये। यामुळे प्रत्यक्ष उपलब्ध पदे आणि पुढील निवड यावर मोठा परिणाम होईल। विद्यार्थी मित्रांनो, एकीकडे उमेदवारांमध्ये एवढी मोठी अस्वस्थता असताना, आपलं नुकसान होत असताना आयोग मात्र या विषयावर मौन बाळगून आहे। बातमीनुसार एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्याशी सलग 3 दिवस संपर्क साधूनही त्यांनी कोणतीही प्रक्रिया दिलेली नाहीये। हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय निराशाजनक आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही परिस्थिती टाळण्यासाठी आयोगाने तातडीने एकदा जे धोरणात्मक आहे ती निर्णय घ्यावा अशी रास्त मागणी आता उमेदवारांकडून होत आहे। जर ऑप्टिंग आउटचा पर्याय पुन्हा सुरू केला तर एका विद्यार्थ्याला एकच पद मिळेल आणि खालच्या मेरिटच्या गरजू विद्यार्थ्याला नोकरीची संधी मिळेल। या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे? आयोगाने यावर काय निर्णय घ्यावा? तर तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आपण सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या विषयावर चर्चा करणं गरजेचं आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आणि आपला हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लगेचच लाईक करा आणि एमपीएससीच्या अशाच अचूक, सविस्तर आणि खात्रीशीर अपडेट्ससाठी आपल्या स्टडी फ्लो चॅनल अपडेट्सला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसोबत। तोपर्यंत खचून न जाता आपला अभ्यास प्रामाणिकपणे करत राहा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।